चालू आहे चालू हां. हे महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा हा सॅम्पलसाठी स्टॉल आहे. आमचे राजेंद्र काळे कृषी अधिकारी आपल्याला या स्टॉलवर ठेवलेले सॅम्पल आणि कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्याबाबत आपल्याला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो. एक मिनिट हां. बोला. नमस्कार शेतकरी मी कृषी अधिकारी राजेंद्र काळे. आज जागतिक कृषी महोत्सव हा चालू रामचंद्राच्या 50 वर्षांनी पाहून झाला नाशिक नगरीमध्ये हा जागतिक मोठा कृषी महोत्सव चालू आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा विषय की आम्ही आता हे महाराष्ट्राचं कृषी बघा हा स्टॉल या स्टॉलमध्ये आम्ही ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये जे आमच्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जे प्रगतशील शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे सगळे टेक्निक वापरून आपलं वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेतली ते भाजीपाला असेल फळ पिकं असेल किंवा बाकीचे जे पिकं घेतले त्या पिकाचे लाईव्ह सॅम्पल आम्ही आणलेले आहेत त्याच्यामध्ये. जर तुम्ही पाहत असाल तुम्ही प्रत्येक ठिकाणी मिरची आहे काकडे वेगवेगळ्या व्हरायटीचे जे शेतकऱ्यांनी पिकवले ते आपल्याकडे आहे. याच्यामध्ये पाहून पाहिला श्री दादा वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला आणि फ्रूट्स आणि ते आपण घेतलेले याचा आमचा एक महत्त्वाचा उद्देश आहे की आमचे जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांचं जे टेक्निक आहे त्यांनी जे पिकवलेले पिके बाकीच्या शेतकऱ्यापर्यंत जायला पाहिजे आणि त्या गेल्यानंतर त्यांनी सुद्धा हे टेक्निक वापरून आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचे उत्पन्न घ्यायला पाहिजे. आणि तंत्रज्ञान वापरण्याकडे आमचा प्रामाणिक प्रयत्न पाहिजे असेल पाहिजे. इथे काकडी आहे शेवगा आहे द्राक्ष आहे पेरू सुद्धा कलरमध्ये आपण चायनीज कोबी सुद्धा असे प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल आम्ही तुम्ही फुलं आहेत. इथं पहा आपलं तसं पाहता नाशिक हे द्राक्षाचं आगर आहे पाहता तुम्ही पाहिलं वेगवेगळ्या व्हरायटीचे आम्ही द्राक्षे तुमचे नाशिकचे असतील दिंडोरीचे असतील तुमचे निपाडचे असतील ज्या ज्या ठिकाणी द्राक्ष पिकतात तिथे आमचे प्रगती शेतकरी ते शेतकरी सॅम्पल इथे ठेवले असेल तुम्ही पाहिलं डाळिंब अति उत्कृष्ट चांगल्या क्वालिटीचा डाळिंब हे सुद्धा आम्ही इथे सॅम्पल म्हणून ठेवलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल केळाची व्हरायटी शक्यतो लाल कलरचे केळे एक वेगळी व्हरायटी आहे ती सुद्धा आमचे शेतकरी पिकवते सॅम्पल आम्ही ठेवलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल तिथं पपई पपई एकदम उत्कृष्ट क्वालिटीची पपई याच्यामध्ये या सुद्धा पपई सुद्धा आम्ही याच्यामध्ये घेतलेले आहेत. तिने आता हे इडलिंबू आहे की याचा सुद्धा आयुर्वेदिक उपयोग याचा केला जातो. कोणाची जर पोटामध्ये जर एखादी लोखंडी वस्तू गेली तर याचा रस घेतला अत्यंत प्रमेय असं आहे. तुम्ही पाहिजे असेल पाहिजे कॅक्टस ज्याचं आता सगळीकडं स्टेटस आहे सध्या कॅक्टसचे वेगवेगळ्या व्हरायटीचे कॅक्टस तुम्ही पाहिले असेल वेगवेगळ्या कलरचे कॅक्टस आहे. ते कॅक्टस सुद्धा आमचे शेतकरी पिकवतात म्हणून आम्ही हे सुद्धा घेतलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा विषय की आज तुम्ही पाहिलं पौष्टिक तृणधान्य हा जो विषय आज सगळीकडे गाजतोय खऱ्या अर्थाने आपण जे पौष्टिक तृणधान्य आहारामध्ये अत्यंत गरज आहे मित्र. आता आहारामध्ये पौष्टिक तृणधान्य तर चांगल्या प्रकारे आपल्याला शरीराला लागणारे फॅट प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स किंवा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पचण्यासाठी जे आम्ही हे वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक तृणधान्य आहेत त्याच्यामध्ये ज्वारी असेल बाजरी असेल नागली असेल वरे असेल राजगिरा असेल या सगळ्या प्रकारचे आम्ही इथे प्रोडक्ट ठेवले. आमचा प्रामाणिक प्रयत्न हाच आहे की महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि ते सुद्धा शेतकऱ्यांनी आमच्या शेतकऱ्यापासून बाकीच्या शेतकऱ्यांचे टेक्निक वापरून आपलं सुद्धा उत्पन्न वाढवलं असं मला वाटतं. आता फेसबुकला येईल तुमचं हे तर फेसबुकचं तुम्ही ना फोन कुठे आहे तुमचा त्याच्यावरती घ्या फक्त शेअर करा त्याच्यावरनं जेव्हा मी माझ्या अकाउंटवर टाकेल ना